तर शुभ सकाळ सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. चला तर आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली, तुम्ही बघायला विसरू नका. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. तर मी आता व्हिडिओ अपलोड करत आहे. चला तर पूर्णपणे माझे व्हिडिओ बघा आणि कुठपर्यंत कुठल्या गावापर्यंत पोहोचताय ते लाईक कमेंट करून सांगा. मला गावाचं नाव टाका तुमच्या. चला धन्यवाद. तर बघा, मी इथं एवढी कारळं घेतलेली इथं आणि इथं शेंगदाणे घेतलेले ते एक छोटीशी वाटीवरून, आणि इथं मिरची कट करून घेतलेली ते पण तुम्हाला दाखवत आहे. इथं मी मिरची घेतलेली. तर चला तर आता आपल्याला ही मिरची शिजवायला काय काय करायचं आहे. तर मी इथं आता एक शेगडी रिकामी आहे. तर रिकामी शेगडी आहे, त्याच्यावर मी काय करत आहे, पेटून घेत आहे. त्यावरती मी कढई ठेवलेली आहे. तर आता इथं बघू शकता तुम्ही, मी इथं कढई ठेवलेली. तर अंदाजाने आपल्याला तेल टाकून घ्यायचं मिरच्या शिजवायला. तर तेल जास्त यूज करायचं असतं म्हणजे मिरची तिखट होतात. तर मी इथं ती कारळं भाजून घेत आहे. तर कारळं अशी भाजून घ्यायची, पांढरशी काढायची म्हणजे कारळं तर आपली दाखवायची. आणि शेगडी बारीक असली पाहिजे, बारीक असली पाहिजे. तर ही कारळं आपल्याला 2 मिनिटात खाली काढून घ्यायची. कारळं अशी भाजली तर वास मस्त आणि सुटतो. तर ही कारळं आणि हा शेंगदाणे ही मी आता बारीक करून घेणार आहे. तर तोपर्यंत तिथं मी मिरचीला गॅस ही ठेवली होती कढई. तर त्यामध्ये आपल्याला ही मिरची टाकून घ्यायची. बघू शकता मिरची अशी आपल्याला फ्राय करायची. तर आपल्याला गॅस फुल केला आहे. गॅस फुल केला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मिरची मिक्स त्यामध्ये करून घ्यायची. मी मिरची करून घेतली त्यामध्ये. आपल्याला मीठ सांगितलं घालायचं, थोडंसं जास्त घालायचं म्हणजे मिरची जास्त तिखट लागत नाही. तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. आमची लवंगी मिरची, त्यामुळं जास्त तेल यूज करू, मिरची यूज जास्त करतात. तर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद पण घालून द्यायची. हळदीमध्ये छानपैकी कलर येतो. बघू शकता आता मी खूप फाट उठते त्याची, बघू शकता. तर त्यामध्ये मी दही घेतलेले, दही आपल्याला त्यावर थोडं झाकण ठेवून घ्यायचं 10 ते 15 मिनटं. चला आता मी झाकण काढत आहे. बघूया मिरची कशी सुकते. पाणी टाकायचं नाही, हे दह्याचं पाणी हे ऑटोमॅटिक पाणी सुटतं याला. मग आपण शेंगदाणा तर असा करून घेतला आहे, त्यामधला आपल्याला थोडं थोडा करून टाकायचा आहे. तर एवढं ठेवलेलं आहे मी साईडला. तर ही बघा, ही कारळाचा कूट करून घेतलेला आहे. तर हे आपल्याला घालून घ्यायचं सगळा. शेगडी बारीक करायची, हातावर टिपके उडतात. तर
शेगडीवर थोडासा अंधार पडत आहे बघा. आता ही परत आपल्याला ह्याच्यात झाकण ठेवून घ्यायचे 2 ते 3 मिनिटं अशी घ्यायची. तर माझी ही मिरचीची रेसिपी कोणाकोणाला आवडते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुठपर्यंत माझा हा व्हिडिओ येतोय तिथं त्या गावाचं नाव टाकून कमेंट करा. चला धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बघा आज मी ही पिकलेली आणि हिरवी मिरची मिक्स आहे. तर ही खराब होत चाललेली म्हणून आपण काय करणार आहे, ह्याला एक उपाय करणार आहे. आता मी ही कट करून घेणार आहे. कट करून कशी घ्यायची, आपल्याला असे तुकडे करायचे तर. आणि ही मिरची कशी करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आता ह्या मिरचीला काय काय यूज करणार आहे, काय काय वापरणार आहे आणि ही मिरची कशी आपल्याला शिजवून घ्यायची हे पण तुम्ही बघत राहा. का तर ही आपली जेवढी चांगली मिरची आहे ना तेवढी कट करून घ्यायची. आणि ही मिरची किती पण दिवस राहू शकते. मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ काढून अशी रेसिपी करायला दाखवणार आहे. तर जी खराब मिरची ती साईडला काढायची आणि जी चांगली मिरची ती करायची, कट करून घ्यायची. तर बघा ही मिरची अशा पद्धतीची कट करून घ्यायची. आणि ही मिरची कट करून घेऊन त्याचा उपाय मी कसा करणार आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे. चला आता मी ही सगळी मिरची ही कट करून घेत आहे. तर मिरची कट करून घेऊन आपल्याला मिरचीला टाकायला काय काय घ्यायचं आहे बघा. ही कारळं येतात, ही खेड्या ठिकाणी पिकत असतात. ही कारळं भाजून घेऊन ह्याचा बारीक बुकणा करायचा आहे. म्हणजे शेंगदाण्याचा कूट बनवतो आपण त्या पद्धतीने आपल्याला हे कूट करून घ्यायचं आहे. आणि इथं मी दही बनवलेलं आहे. दही कसं बनवलं निबारडं मस्तवाने. तर ही दही मी कशाला बनवलेलं आहे, ही आपल्याला मिरची शिजवायला. तर ही मिरचीची रेसिपी मी आज पूर्णपणे तुम्हाला दाखवणार आहे. तर ही पूर्णपणे तुम्ही रेसिपी बघायची आणि यूज करायची. आणि आवडली की लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा ही मिरची मी आता ही कट करून घेणार आहे. सकाळची गडबड तुम्हाला तर माहितीच आहे, सकाळची गडबड असते या कामाची. पटापटा काम आवरून घ्यायचं आणि डबे बनवून द्यायचे कामावर जाणाऱ्या माणसांना. तर मी ही कामावर आपली 1 महिना म्हणा 2 महिने म्हणा राहते फ्रीजमध्ये. फक्त ही फ्रीजमध्ये ठेवताना झाकून ठेवायची आणि चांगली शिजवून घ्यायची. तर ही मिरची अशी खायला छान लागते आणि टेस्ट लागते. चला सुरुवात करूया आपण ही मिरची कशी बनवायची आणि काय. तर किचन माझं छोटं आहे, बघू शकताय किचन छोटं आहे त्यामुळं ही सगळं सामान दिसणार आहे. चला असू द्या, किचन म्हणलं तर सामान येणारच. तर माझे व्हिडिओ तुम्हाला लेट येतात, 2-4 दिवसात नाही येतो, 4-5 दिवसात नाही येतो. पूर्ण व्हिडिओ बघून लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. तर मी आता सुरुवात करत आहे मिरची कट करायला.